राजस्थानमधल्या कोटामध्ये अनेक मुलं हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी म्हणून जात असतात. मात्र फक्त हुशार असून काम चालत नाही, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या देखील तितकंच खंबीर असणं हे गरजेचं असतं. हे याचं आत्ताच नुकतंच एक उदाहरण लातूरचं आपल्या समोर आहे. कोटामधल्या आत्महत्यांचा जे प्रमाण आहे ते वाढत चाललंय. याबद्दलच मी चर्चा करणार आहे मानसशास्त्र तज्ज्ञ रुचा श्रीखंडे यांच्याशी. रुचा, आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून मुलं अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात. जसं आपण बघतोय की आता कोटामध्ये जी परिस्थिती आहे, आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ते वाढतच चाललंय. तर अनेकदा ही मुलं प्रचंड हुशार असतात, मात्र तरीही कुठे ते कमी पडतायत किंवा कुठे कमतरता भासती असं वाटतंय तुला? हे फक्त शाळेतल्या मुलांचं किंवा कॉलेजच्या मुलांचं नसून सुसाईड म्हणजे आत्महत्याचं प्रमाण गेले काही 10 वर्षांमध्ये अति वाढलेलं आहे. जर का आपण विद्यार्थ्यांबद्दल बोलायला गेलो तर कॉम्पिटिशन एक मोठा फॅक्टर आहे की जर का मी नापास झालो तर माझं आयुष्य संपलं आणि माझ्या आयुष्यात काहीच आता राहिलेलं नाही आहे. या भीतीमुळे लोकांना सारखं प्रूव्ह करायचं असतं की मी हुशार आहे किंवा मी एक्झाम पास करू शकतो. सो सारख्या या कॉन्फ्लिक्टमुळे की मी नापास झालो तर काय होईल या भीतीने मला असं वाटतं आहे की जास्ती आत्महत्या आणि मुळात आत्महत्यापेक्षा कॉन्फिडन्स कमी होणे. डॉक्टर आगाशे माझे मेंटॉर आहेत, मोहन आगाशे, त्यांचं एक खूप छान म्हणणं असतं की फेल्युअर किंवा तुम्ही नापास झाला तर तो पण एक अनुभव आहे जो तुम्ही जगायला पाहिजे. अनुभव जर का नसेल की नापास झाल्यावर कसं वाटतं तर सक्सेस कसं असतं ह्याचं पण तुम्हाला जास्ती कौतुक वाटणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोरोनानंतर जास्ती करून आपण परत एका रॅट रेसमध्ये लागलो आहे की जो काय 2 वर्षाचा आपला खंड झाला आहे करिअरमध्ये, शिक्षणामध्ये, तो भरून काढण्यासाठी आपण इतक्या प्रयत्नात आहोत की छोटासा सुद्धा नापास किंवा आपल्याला वाटलं की ही संधी मी गमावलेली आहे तर आपण त्याचा मनावरती इतका त्रागा करून घेतो आणि आता आयुष्य संपलं म्हणून आपण ह्या टोकाच्या पावलांवरती जाण्यात हल्ली खूप मुलं दिसली आहेत की ते आत्महत्याकडे जातात. अनफॉर्च्युनेटली पुढचा मागचा विचार न करता आत्ता ह्या फक्त नापासच्या स्टॅम्प लागण्यापेक्षा आपण मेलेलंच बरं ह्या मनस्थितीमध्ये असल्यामुळे या मुलांमध्ये सुसाईड रेट आत्ता जास्ती वाढलेला दिसतो. लातूरच असं नाही, इवन FTIमध्ये पण मध्ये एक सुसाईड झाली. तर मला असं वाटतं की कुठेतरी नैराश्य हा एक फॅक्टर आहेच आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला कधी लहानपणी शिकवलेलं नाही आहे शाळेमध्ये अनफॉर्च्युनेटली की नापास झालं तरी चालतं, तुम्ही पुढच्या वेळेस बाजी मारू शकाल किंवा प्रयत्न करू शकाल. या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की हे जास्ती वाढत जातं आहे आणि कुठेतरी मानसिक आरोग्याबद्दलची माहिती जेवढी आत्ता जाती आहे असं माझं आणि माझ्या इतर सगळ्या मित्रमैत्रिणींचं मानसशास्त्रामधलं म्हणणं आहे की अजून ऑथेंटिक माहिती जायला पाहिजे. शाळेमध्ये हे शिकवलं पाहिजे की नुसतं शिक्षण किंवा नुसतं कुठलीही गोष्ट टिक केली किंवा आपण पुढे गेलो म्हणजे आपण सक्सेसफुल झालो असं नाही. टू बी सक्सेसफुल इन लाईफ सगळ्या पॅरामीटर्समध्ये आयुष्यात तुमचा बॅलन्स पाहिजे. हा महत्त्वाचा खूप इथे पडाव आहे आणि तो जर का आपण पुढच्या येत्या जनरेशनला शिकवलं तर डेफिनेटली सुसाईड रेट कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी परत मानसिक आरोग्याबद्दल जास्ती माहिती देणं आता एवढंच आपल्या हातात आहे. म्हणजे ही मुलं हुशार असतात, या परीक्षांसाठी गेलेले मुलं हुशार असतात, मात्र तरीही ते स्पर्धेत मागे पडतायत. याचं हेच कारण आहे असं आपण म्हणू शकतो का की कुठली स्ट्रेंथ आहे जी कमी पडतीये त्यांच्यामध्ये? मी म्हणेन की अति तिथे माती, जे आपण मराठीमध्ये म्हणतो की अति हुशारी कधी कधी एक थोडासा वेडसरपणा देते. म्हणजे वेडसरपणा कुठल्या ह्याच्यामध्ये की दिवस रात्र अभ्यास करणार, बाहेर सोशलायझिंग नाही, मित्रपरिवार नाही, आईवडिलांशी काही मुलं नीट व्यक्त होत नाहीत. तर ह्याच्यानी होतं काय की मनामध्ये असंख्य बडीमार होत असतो गोष्टींचा की मी कमी पडतोय का. आता माझ्याकडे जे पेशंट्स येतात खूप नीटचे वगैरेच मुलं असतात जी मेडिकल डॉक्टर्स होऊ इच्छित असतात. पण माझा परत हाच मुद्दा असतो की तुम्हाला जर का डॉक्टर बनायचं आहे, तुम्हाला जर का लोकांचं चांगलं भवितव्य करायचं असेल, त्यांची प्रकृती नीट जपायची असेल तर पहिले तुमची प्रकृती तेवढी चांगली आहे का, तुम्ही स्वतःला बॅलन्स करू शकताय का, याचा तुम्ही पहिले विचार करा आणि मग अशा स्पर्धक
पालकांनी विचार करायला पाहिजे की हे स्पर्धा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स माझ्यासाठी योग्य आहे का नाही. फक्त नीट नाही मी म्हणणार, पण IPSC असू देत, UPSC असू देत, ह्या परीक्षांमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये एक सतत कॉम्पिटिशनची भावना असते आणि मला कसं दुसऱ्याला कमी लेखून पुढे जायचं आहे याचा जास्ती प्रयत्न असतो की मी किती उच्च आहे शिक्षणात नाही पण बाकी सगळ्या बाह्य रूपांमध्ये किंवा पॅरामीटर्समध्ये. ह्यामुळे आय थिंक कॉन्फिडन्स जो आहे तो जो वाढायला पाहिजे, तो आत्मविश्वास जो असतो तो कमी होतो आणि एकदा आत्मविश्वास कमी झाला की मग ओव्हर थिंकिंग, मग नैराश्यवादी वाटणं किंवा आय एम गुड फॉर नथिंग किंवा माझं आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही आहे ही सारखी भावना. आणि मग हळूहळू कालांतराने आपण ह्या लोकांना नैराश्यामध्ये जाताना बघतो, ज्याला आम्ही क्लिनिकल डिप्रेशन म्हणतो. आणि इट इज वन ऑफ द रिझन की का सुसाईड किंवा सेल्फ हार्म करण्याची इच्छा या मुलांना होते. या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जसं तू म्हटलीस तसं की खूप कॉम्पिटिशन असते, तुम्हाला सतत प्रचंड अभ्यास करावा लागतो गोष्टींचा किंवा तुम्ही सतत त्याच विचारांमध्ये असता. पण अशा परीक्षा देताना अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्या गोष्टींची काळजी मानसिकदृष्ट्या या मुलांनी घेतली पाहिजे किंवा त्या मुलांसाठी त्यांच्या पालकांकडून घेण्यात आली पाहिजे किंवा शिक्षकांकडून, ज्यांनी असे जे प्रकरणं आहेत ती होणार नाहीत किंवा त्याचा रेशो कुठेतरी कमी होईल. अभ्यासाव्यतिरिक्त काय काळजी घेतली पाहिजे? मला असं वाटतं की भारतीयांमध्ये हे जास्ती करून आढळतं की आपण आपल्या मुलांवरती खूप गोष्टी लादत असतो की तुम्ही आळशी बनू नका, तुम्ही काहीतरी करून दाखवा. मोठे मोठे आपल्याला इन्स्पिरेशनल लीडर्स किंवा इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटीज दाखवले जातात. तर माझं पालकांना एकच विनंती आहे की कुठेतरी आपलं मूल कशासाठी जन्मलं आहे हे त्या मुलाला स्वतःला कळू देत. जर का तुमच्या मुलाला जर का म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही जर का त्याला इंजिनिअरिंगला लावताय तर त्या मुलाची घुसमट होणार आहे. आणि एकदा ही घुसमट चालू झाली की मग सगळा खेळखंडोबा मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या चालू होतो. तर त्यापेक्षा पालकांनी पण जरा आत्ताच्या काळामध्ये जर का समजून घेतलं की नाही बाबा, मी जर का डॉक्टर आहे तर माझ्या मुलांनी डॉक्टरच व्हायला पाहिजे अशी काही अट नाही. त्याला जे काय करायचं आहे, त्याला जे काय करायला आवडतं ते त्यांनी करावं. तर आय थिंक दॅट वुड बी हेल्पफुल फॉर द सुसायडल रेट्स टू कम डाऊन इन स्टुडंट्स. आणि दुसरी गोष्ट परत मी म्हणेन की शाळा कॉलेजांनी कुठेतरी स्वतःची ओळख करून देणं गरजेचं मला वाटतं, जे अनफॉर्च्युनेटली नाही होते. मला असं वाटतं म्हणजेच की थोडंसं क्लॅरिटी असणे स्वतःबद्दल की मला काय आवडतं, मला गणित आवडत नाही तर मला दुसरं काय आवडतं, किंवा मला जर का डॉक्टर बनायचं आहे तर मग आता आणि खरं सांगायचं तर न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आपल्या नरेंद्र मोदींनी चालू केली आहे ती खरंच उत्तम आहे की प्रत्येक मुलाला एक एक्सपिरियन्स मिळतो की प्रत्येक फील्डचा थोडासा टेस्ट मिळायला लागते. तर ही जर का टेस्ट आपण अजून देत राहिलो, एक्सप्लोअर मुलांना करून दिलं तर डेफिनेटली कुठल्याही मुलाला असं वाटणार नाही की मी माझ्या मनाविरुद्ध काहीतरी शिकतोय किंवा काम करतोय. पण आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांबद्दल बोलतो तेव्हा या मुलांनी स्वतःकडनं काय अपेक्षा ठेवणं गरजेचं असतं किंवा या मुलांनी या परीक्षा देताना कुठली मानसिक तयारी ही करायला हवी अभ्यासाव्यतिरिक्त? मला असं वाटतं की फक्त शिक्षण आणि करिअर हे दोन मोठे आयुष्यातले घटक नाही आहेत. याबरोबर तुमचं सगळं, तुमचे आईवडील, तुमची फॅमिली, तुमची पुढची होणारी फॅमिली किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर करिअर करताना पूर्णपणे करिअरला झोकून देणे हे जेवढं योग्य आहे तेवढंच एक बॅलन्स ठेवणे. मग त्या बॅलन्समध्ये आपल्याला आवडणारी एक कुठली तरी कला किंवा आपण एक लहानपणापासून एक छंद जोपासलेला असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी मानसशास्त्र तज्ज्ञ आहे पण मला कधी वाटलं तर मी नृत्याची माझी आवड आहे तर मी थोडीशी सवड ठेवून वेळेचा मी नृत्यामध्ये घालवते. तर प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी छंद जोपासायला हवा हे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि जर का बॅलन्स साधला सगळ्यामध्येच म्हणजे आईवडिलांशी व्यक्त होण्यामध्ये, जर का तुमचे रिलेशनशिप्स असतील, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणजे मुलं ह्याच वयात असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला ग्लोबली तर डेफिनेटली तुमची मानसिकता, तुमचं इमोशनल कोशंट या सगळ्या गोष्टी नीट राहतील. नुसतं IQ वर असणं म्हणजे जग जिंकलं असं नाही, तर बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत, ह्याचं आपण भान ठेवायला हवं.
आणि दुसरं आपण एक जे म्हणतो की मुलांनी कुठेतरी स्वतःला तयार करायला हवं याच्यासाठी की ठीक आहे, यावेळेस जर माझी परीक्षेत मी पास नाही होऊ शकलो तर मी कदाचित पुन्हा प्रयत्न करीन, किंवा अशा प्रकारचं जे मोटिवेशन असतं ते मुलांना मिळणं किती गरजेचं आहे, किंवा यासाठी मुलांनी स्वतःला तयार करणं आवश्यक आहे असं वाटतं का? ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की हल्लीचे जे सिनेमे आहेत, आपण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बघतो त्यामध्ये खूप रियालिटी हल्ली दाखवली जाते. तर मला असं वाटतं की सारखं मला टार्गेट ठेवून जे आपण करतो तिथे पण आपल्याला थोडासा भान पाहिजे की आपण स्वतःला किती स्ट्रेच करतोय, आणि जर का ती गोष्ट मिळाली नाही तर आपल्याला त्याचा किती त्रास होणार आहे ह्याचा जर का नीट प्रामाणिकपणे विचार केला. शक्यतोवर एका वहीमध्ये जर का तुम्ही इव्हन लिहून काढलं की माझे काय महत्त्वाकांक्षा आहेत, मला काय करायचं आहे, मला ह्या वर्षी काय टार्गेट्स आहेत, तर ते बरं पडेल. कारण का होतं काय की आत्ता कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, किंवा कॉम्पिटिशनपेक्षा मी जास्ती म्हणून कंपॅरिझन एवढी वाढली आहे की जर का समोरचा व्यक्ती जर का त्यांनी दाखवलं की तो खूप पुढे जातो आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये वगैरे, तर आपल्याला लगेच कमीपणा वाटायला लागतो की मी कुठेतरी मागे पडतीये, माझंच नीट होत नाही आहे का, मग माझं भवितव्य आहे की नाही करिअरमध्ये. तर कंपॅरिझनवरती मला असं वाटतं की आपण जास्ती भर दिला पाहिजे की आपण दुसऱ्यांचं बघून छान वाटणं इज ओके, पण स्वतःला त्रास किती करून घ्यायचा की अरे आज ह्याला ही नोकरी मिळाली तर मग मलाच नोकरी नाही आहे, तर ह्याचा त्रागा किती करून घ्यायचा, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या मुलांनी हे एक लक्षात घेणं जास्ती इम्पॉर्टंट आहे की सोशल मीडियावरती आपण कोणीच जे काय खरं आपल्या आयुष्यात चाललं आहे ते नाही दाखवत. आपण सेलिब्रिटीजच्या, पॉलिटिशियन्सच्या किंवा तत्सम मोठ्या लोकांच्या खूप जवळ येतो सोशल मीडियाद्वारे, पण आपण हे विसरून जातो की ते नेहमी त्यांच्या सक्सेस स्टोरीज दाखवणार आहेत. फेल्युअर कोणी एवढं सहज ओपनली सांगत नाही की मी आज नापास झालो. तर आपण दुसऱ्यांचे जर का जे काय प्रोजेक्शन्स आहेत किंवा जे त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत ते बघून जर का आपण असा विचार करत असू की माझं काहीच होत नाही आहे आयुष्यामध्ये, तर सारखं स्वतःबद्दल निरर्थक वाटणारच आहे. तर सोशल मीडिया आणि स्क्रीन ॲडिक्शन हे सुद्धा बघता मला असं वाटतं की मुलांनी जरा त्याचा पण विचार करायला पाहिजे की आपण नेमकं काय बघतोय आणि काय बघून मला माझ्या मानसिकतेवर त्रास होऊ शकतो, याचा आय थिंक प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे मुलांनी विचार करायला पाहिजे. त्यामुळे स्वतःची तुलना ही दुसऱ्यांची करणं, किंवा त्याचबरोबर जर तुम्ही स्वतःची तुलना करत असाल किंवा एखादी गोष्ट बघून स्वतःला त्याचा किती त्रास करून घेताय, या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन असते, मात्र हे करत असताना मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह देव्यानी यादलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.